मराठवाड्यात मोसंबीचे माहेरघर म्हणून सर्वदूर नावलौकिक मिळवलेल्या पैठण तालुक्यातील गोड मोसंबीला यंदाच्या पाणी टंचाईचा फटका बसलाय। पाण्याअभावी शेतकऱ्यांचे कंबरने मोडले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात 15,000 हेक्टर मोसंबी फळबागांची लागवड आहे, परंतु यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। परिसरातील फळबागा संकटात सापडल्याने शेतकरी हवालदिल झाले। यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने बहुतांश पाझर तलाव कोरडे ठाक पडलेले आहेत। विहिरींना तळ गाठलाय, त्यामुळे मोसंबीच्या बागा जगवायच्या कसा असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला। आम्हाला मोसंबी लावून आम्हाला त्याच्यात रुपया गाडाना काही व्हायना। मी तुम्हाला सांगतो, टँकरने पाणी टाकलं, एक टँकर 12,000 आणि 4,000 रुपये 7,000 रुपये आम्हाला असं पाण्याचं आम्ही 2 वर्ष पाणी भरलं। पाण्यामुळं भाई आम्ही आता लोक झाडं जगिले, आम्ही वाचले, तोडाची वेळ आली, सुकले, पहा तुम्ही येऊन। असे 1,000-1,200 जर झाड तोडायचं आणि फेकायचं म्हणलं काय करा शेतकऱ्यांनी? आत्महत्या करायची बारी आली शेतकऱ्याची, असे जर मोसंबीचे झाडं तुटायला लागल्यावर। मराठवाड्यातील दुष्काळाचा मोसंबी बागांना मोठा फटका बसलाय। 15 ते 20,000 हेक्टरवरील मोसंबीचं क्षेत्र दुष्काळामुळे घटलंय। मराठवाड्यातून मोसंबीच्या फळबागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। सरकारनं मोसंबी बागायतदारांना आर्थिक मदत करण्याची सुद्धा आता मागणी केली। सतत दुष्काळी परिस्थिती जसे तसे जगवलेल्या मोसंबी, त्यामध्ये पिकाला सुद्धा भाव नाही। त्यात बदलत्या हवामानाचा बसणारा फटका, याकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही। यामुळे हतबल झालेले शेतकरी मोसंबीची फळबाग स्वतःच्या हाताने नष्ट करत असल्याचं पाहायला मिळतंय। मोसंबीसाठी प्रसिद्ध असलेल्या मराठवाड्यातून मात्र मोसंबीच्या फळबागाला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। सरकारने यावर वेळीच पाऊल उचलत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा आता जोर धरू लागली। यामध्ये बदलते हवामान आणि सततची दुष्काळी परिस्थिती याचं मुख्य कारण सुद्धा समोर आलं।